हाय गाईज, वेलकम टू द प्रो कोड. मी विशाल तुमचं स्वागत करतो आणि आज आपण शिकणार आहोत टाईप्स इन अ सी शार्प, डेटा टाईप्स इन अ सी शार्प. तर आपला आजचा अजेंडा व्हॉट इज डेटा टाईप्स, कॅटेगरीज ऑफ डेटा टाईप्स. बेसिकली याचे 3-4 पार्ट्स निघणार आहेत. ते पुढच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या टाईप्सवरती वेगळं आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत. तर आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर व्हॉट इज अ डेटा टाईप्स. तर a data type specify the type of data that a variable can store. तुम्हाला याच्या व्हिडिओची लिंक पाहिजे असेल तुम्हाला आय बटनवरती देतो. तुम्हाला इथे भेटेल, तुम्हाला आय बटनवरती लिंक भेटेल. तुम्हाला त्या लिंकवर जाऊन व्हेरिएबल म्हणजे काय ते समजून घ्या. पण डेटा टाईप्स म्हणजे कोणत्या टाईपचा आपण डेटा स्टोअर करतो. समजा तुम्ही नंबर स्टोअर करता तर कोणत्या टाईपचा नंबर सेव्ह करता. एक इंटिजर असतात, डेसिमल्स नंबर असतात, फ्लोट नंबर असतात. त्या टाईपचं एखाद्या डेटाचा कोणता तरी टाईप असतो, म्हणजे तो कॅरेक्टर असतो किंवा स्ट्रिंग असतो, त्याला आपण म्हणतो डेटा टाईप्स. अजून एक म्हटलं तर डेटा टाईप स्पेसिफाय द साईज अँड टाईप ऑफ अ व्हेरिएबल व्हॅल्यू. एका व्हेरिएबलची व्हॅल्यूची साईज किंवा त्याचा टाईप स्पेसिफाय करण्याचं काम करतो कोण, डेटा टाईप. अजून एक, इट इज अ इम्पॉर्टंट यूज टू करेक्ट डेटा टाईप फॉर करस्पॉन्डिंग व्हेरिएबल. हे एक खूप गरजेचं आहे की करस्पॉन्डिंग व्हेरिएबल्स आपण करेक्ट डेटा यूज केला पाहिजे टू अवॉइड एरर्स, आपले एरर्स कमी करण्यासाठी, टू सेव्ह टाइम्स अँड मेमरी, बट इट्स विल अल्सो मेक यू कोड मोर मेंटेनेबल अँड रिडेबल. असं केल्याने आपला कोड खूप मेंटेनेबल होतो आणि रिडेबल होतो. तर काय कॉमनली यूज डेटा टाईप्स कोणकोणते आहेत. आपण नॉर्मली कोणकोणते यूज करतो. इंट यूज करतो, स्ट्रिंग यूज करतो, फ्लोट, बुलियन्स, ETC एक्स्ट्रा. म्हणजे एवढेच नाहीत की अजून खूप सारी आहेत, ते पुढे पुढे बघणार आहोत. तर कॅटेगरीज ऑफ डेटा टाईप्स. कॅटेगरीज कोणकोणते आहेत. डेटा टाईप्स इज मेनली डिवायडेड इंटू 3 कॅटेगरीज. एक व्हॅल्यू डेटा टाईप्स आहे, एक रेफरन्स डेटा टाईप्स आहे आणि एक पॉइंटर डेटा टाईप्स आहे. म्हणजे त्याचा आपण एक हे पाहूया की आपल्याला ग्राफ दिसतो की डेटा टाईप्समधनं ट्री लाईक स्ट्रक्चर. डेटा टाईपचे 3 कॅटेगरीज आहेत, ते व्हॅल्यू डेटा टाईप्स, रेफरन्स डेटा टाईप्स अँड पॉइंटर डेटा टाईप्स. तर आता पाहूया व्हॅल्यू डेटा टाईप्स. त्याचं पहिला करू तर सिंटॅक्स पाहूया. सिंटॅक्स कसं डेटा टाईप डिफाईन करायचं, सिंटॅक्स काय आपण इथे पहिला करतो. एक डेटा टाईप कोणता डेटा टाईप, इंट आपण मागाशी वाचलं पाहिजे. इंट समजा त्याचं व्हेरिएबलचं नाव दिलं आणि तो आपण एक डिफाईन केला आणि ह्याला म्हणतात डिफाईन करणं, ह्याला म्हणतात डिक्लेअर करणं. डेटा टाईप्स व्हेरिएबल आणि त्याची व्हॅल्यू आपण डिक्लेअर केली. ह्या म्हणजे हे 2 टाईपने आपण एक डेटा टाईप्स लिहितो, म्हणजे व्हेरिएबल्स आपण डिक्लेअर करतो. तर नेक्स्ट म्हणजे व्हॅल्यू टाईप्स. व्हॅल्यू टाईप्स म्हणजे काय, इन सी शार्प अ व्हॅल्यू डेटा टाईप्स विल बी डायरेक्टली स्टोअर व्हेरिएबल व्हॅल्यू इन अ मेमरी and it will be also accept both sign and unsigned literals. म्हणजे काय असतात, 2 टाईपचे आपल्याकडे डेटा टाईप्स आहेत. एक व्हॅल्यू डेटा टाईप्स एक असतात आपल्या मेमरीमध्ये डायरेक्ट स्टोअर होतात. आणि डायरेक्ट म्हणजे काय, तुम्ही एखादे इंट आय इज इक्वल टू 10 म्हणजे मेमरीमध्ये डायरेक्ट स्टोअर होत जाते. आणि त्याला ते 2 एक साईन आणि इनसाईन. साईन म्हणजे प्लस मायनसवाले साईन असतात आणि अनसाईन म्हणजे त्याचा प्लस मायनस नसतो. हे डिराईव्ह कोणत्या क्लासमधनं केलेले आहेत, ते सिस्टम डॉट व्हॅल्यूमधून डिराईव्ह केले आहेत. तर त्याच्यामध्ये तर देर आर 2 टाईप्स ऑफ व्हॅल्यू डेटा टाईप्स इन सी शार्प लँग्वेज. एक प्री डिफाईन डेटा टाईप्स सच ॲज अ इंटिजर, बुलियन, फ्लोट, आणि एक आहेत यूजर डिफाईन डेटा टाईप्स सच ॲज अ स्ट्रक्चर, न्यूमरेशन, structure and enumeration. Sorry for that. There are 2 types of value data types in C# language. एक तर आहे प्री डिफाईन डेटा टाईप सच ॲज अ इंटिजर, बुलियन, फ्लोट, जे आपण अगोदरच लँग्वेजमध्ये डिफाईन करून ठेवलेले आहेत. ते कोणकोणते आहेत. आणि युजर डिफाईन डेटा म्हणजे आपण काय, सच ॲज अ स्ट्रक्चर अँड इनम्युरेशन्स. म्हणजे काय माहिती, आपण हे आहेत लँग्वेजकडनं, पण त्याच्यामधला डेटा किंवा लिहिण्याची पद्धत आहे ते आपण डिफाईन करतो. कोणत्या क्लासवरून आपण करायचं आहे किंवा काय करायचं आहे, ह्यांची ऑलरेडी ह्यांचे क्लासेस अवेलेबल आहेत. तर हे प्री डिफाईंड आहेत आणि आपण हे बाकीचे स्ट्रक्चर, तुम्ही इनोव्हेशन्स पाहिला ते आपण डिफाईन करतो. तर तुम्ही पाहिलं व्हॅल्यू डेटाचे कोणकोणत्या त्याचे पण कॅटेगरीज येतात.
एक प्री डिफाईन डेटा टाईप्स येते, एक युजर डिफाईन डेटा टाईप्स येते. आता प्री डिफाईन डेटा टाईप्समध्ये काय असतात, तर प्री डिफाईन मीन्स द डेटा टाईप ऑलरेडी डिफाईन इन C# लँग्वेज. ते ऑलरेडी आपल्या लँग्वेजमध्ये डिफाईन आहे, ते क्लासेस आहेत. तर टाईप्स कोणकोणते येतात आपण एक वाचून घेऊया. एक आहे टाईप्स, रेंज आणि त्याची साईज आहे. साईज ही आपली बिट्समध्ये आहे. बिट्स म्हणजे 0 आणि 1ची बिट्स असतात. 8 बिट म्हणजे 1 बाईट. समजलं. तर यस बाईट रेंज काय आहे, -128 to 228. तर याच्यासाठी आपण एक व्हेरिएबल बनवूया, आपण प्रोग्राम बनवूया. मी ते जातो इथे हे बनवतो, फाईल बनवतो demo.cs using system पब्लिक क्लासला काहीतरी डेमो पब्लिक स्टॅटिक वॉइड नेम. आपला बेसिक सिंटॅक्स असणार आहे C# प्रोग्राम लिहिण्याचा. तर पहिला काय दिले त्यांनी, यस बाईट. यस बाईट हा यस का लागले, तो कारण की ह्याला एक साईन्स आहेत, म्हणजे मायनस पासून आणि प्लस ही दोन्ही त्याला साईन आहेत, म्हणजे मायनस प्लस याच्यामध्ये लँग्वेज असतात. त्याची लोअर रेंज किती आहे, -128 आणि हायर रेंज किती आहे, 127. जर तुम्ही पाहिला यस बाईट, याचं नाव देऊया num1 आणि त्याच्यामध्ये 227 स्टोअर करूया व्हॅल्यू. आणि याला प्रिंट करण्यासाठी आपण काय करतो, console.writeLine आणि याला करणार आपण प्रिंट. तर आपल्याला रन होतो का बघूया. csc demo.cs काय एरर आला, नाही. आणि त्याला पुन्हा आपला डेमो झाला, एंटर करूया. आपल्याशी आन्सर येतो 27. जर मी हा रेंजच्या वरती नंबर टाईप केला, मग टाईप करूया 128, आपल्याला एरर देतं का पाहूया. कॉन्स्टंट व्हॅल्यू कॅनॉट बी कवर्ड टू बी यस बाईट. म्हणजे यांनी काय सांगितलं, याची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे यस बाईटची, 227. तुम्ही याच्यावरती जास्त नंबर देऊ शकत नाही. आणि मिनिमम किती दिले, 120. आपण म्हणजे ते ह्याच्यापेक्षा पण आपण खाली जाऊ शकत नाही. तर खालती म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये पाहायला गेला तर मी तर वरती करतो, तुम्हाला दिसतंय ना, ते झूम केलं मी. याला करूया, इथे लिहितो मी CSC डेमो केला आणि आपला आन्सर आहे -28. जर मी -20 पेक्षा अजून लहान संख्या दिली, अजून लहान संख्या म्हणजे किती असणार, -29. तर इथं आपल्याला काय भेटलं पाहिजे, एरर कंटेन व्हॅल्यू कवर्ड नॉट कवर्ड बाय यस बाईट. आणि इथं आपल्याला म्हणजे आपला एरर देतो, म्हणजे ह्याच्याची लहान घेऊ शकत नाही. तर तुम्हाला ह्याची मॅक्झिमम व्हॅल्यू भेटली असेल. मॅक्झिमम व्हॅल्यू भेटली, जर आपल्याला आपल्याला रेंज किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर त्यासाठी काय आहे, तर आपण याला पहिलं कमेंट आउट करूया, Ctrl+K+C. तर त्यासाठी काय आहे, यस बाईट व्हेरिएबलचं नाव
मिनिमम व्हॅल्यू काढायचे, मिन व्हॅल्यू. आपण सेव्ह करूया आणि त्याला पुन्हा कंपाईल करू. आणि कंपाईल केल्यानंतर आपल्याला काय देतं, मिनिमम व्हॅल्यू 128. जर तसंच त्याला आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू काढायची असेल तर मिन नाही, कॉपी करतो, खालच्या लाईनला त्याला घेतो, पेस्ट करतो आणि इथे लिहितो मॅक्सिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू. तर मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे, मिनिमम व्हॅल्यू किती आहे, -128 टू मॅक्झिमम किती आहे 127. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक व्हेरिएबलची कॅल्क्युलेट करा. तर बाईट काय आहे, हा अनसाइन व्हेरिएबल आहे, अनसाइन डेटा टाईपचा आहे बाईट. तो कुठनं स्टार्ट होतो, 0 to 255. ते जसं हे कुठनं स्टार्ट होतात, -28 to 227 पासून सुरू होतात आणि हे कुठनं होतं 0 पासून सुरू होतं. कारण की पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, त्यामध्ये निगेटिव्ह नंबर्स पण येतात, पॉझिटिव्ह नंबर्स पण येतात. ह्याची व्हॅल्यू पण 8 बिट्सच आहेत, बाईट्स नाही बिट्स आहेत. तर हा पण तसंच तुम्ही स्पेस करतो, तर बाहेर गेलं तर तुम्ही एकदम बाईटमध्ये लिहिलात. आणि जर तुम्ही मायनसमध्ये प्रिंट करायचं म्हणतात तर ह्याला मी कमेंट आउट करतो, कॅन्सल करतो, डिलीट करून टाकतो. जर त्याला बाईट आपण लिहिलं आणि जर ह्याला प्रिंट करायचं म्हटलं, मायनसची आपण व्हॅल्यू दिली आहे तर आपल्याला एरर भेटतो का पाहू. एरर, कारण की कंटेंट मायनस कॅनॉट बी कन्वर्टेड इनटू बाईट. का, कारण की याची मिनिमम व्हॅल्यू किती आहे 0, मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे 255. तर आपल्याला ह्याची रेंज बघायची आहे, त्याला आपण कमेंट करू. प्रत्येक व्हेरिएबलचे तुम्ही स्वतःच तुम्ही प्रोग्रामिंग थ्रू त्याची हे बघू शकता. तर आपल्याला काय करायचं, बाईट डॉट मीन व्हॅल्यू मॅक्स व्हॅल्यू. आपण हा करूया 0 to 255. तसेच आहे की कॅर कसं असतो, कॅर हा सिंगल कॅरेक्टरसाठी असतो, आपल्याला देतो. सिंगल कॅरेक्टर म्हणजे आपण त्याचा ABCD एक सिंगल कॅरेक्टर आहे, म्हणजे त्याच्यासाठी तो लिहिण्याची पद्धत आहे CHR. व्हेरिएबलचं नाव काय आहे, हे हा आपला झाला डेटा टाईप्स. आता व्हेरिएबलचं नाव लिहूया कॅरेक्टर, व्हेरिएबलचं नाव लिहूया E देऊया आणि त्याच्यामध्ये स्टोअर करायचं सिंगल कन्वर्टर कॉममध्ये A, याला म्हणतात कॅरेक्टर. त्यामध्ये तुम्ही हा A आन्सर आलं A. तर हे असं दाखवतात. तर आपल्याला शॉर्ट्स घ्यायचं असेल, शॉर्ट हे पण 16 बाईट आहे, ह्याची मिनिमम व्हॅल्यू आहे -32758 to 32727. यू शॉर्ट म्हणजे अनसाइन म्हणजे 0 पासून तो ग्रेटर. इंट म्हणजे आपल्याला नंबर्स असतात, नंबर्स घेतो -2^31 आणि ते कुठपर्यंत चालतात 2^31 -1 पर्यंत. हे 32 बाईट्स असतात. अनसाइनमध्ये 0 to साईनपर्यंत जातात. लॉंग म्हणजे काय झालं, हा 64 बिट, हा अपग्रेडेड वर्जन झाला, ह्याच्यापेक्षा मोठे असतात. यू लॉंग म्हणजे काय, अनसाइन लॉंग. फ्लोट्स म्हणजे काय, एकदम मायनस और प्लस. फ्लोट्स म्हणजे हे काय असतं, फ्लोट हे नक्की काय आहे, ह्याच्यासाठी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये फ्लोट, डबल आणि डेसिमल हे 3 डेटा टाईप्स आपण नेक्स्ट व्हिडिओवर पाहूया. तर यामध्ये आपल्याला राहिले काय, आता काय राहिलं, शॉर्ट्स राहिला आहे, यू शॉर्ट राहिला आहे, इंट राहिला आहे, स्ट्रिंग लॉंग आणि यू लॉंग. ती आपण पाहून घेऊया आणि याची मिनिमम मॅक्झिमम व्हॅल्यू आपण फाईलनुसार काढून घेऊ. नाही तर आपण हे काय करू, प्रत्येक व्हेरिएबलचे एक काढून घेऊ. तर CW करून घेतो तुम्हाला. पहिला काय आहे, एस बाईट डॉट मीन व्हॅल्यू. आता मला सांगा, कॅरचं मीन व्हॅल्यू भेटणार आहे का, नाही भेटणार. का नाही भेटणार, कारण की हे एक
कॅरेक्टरला स्टोअर करतो. कॅरेक्टरची आपल्याला मीन व्हॅल्यू भेटणार, त्याच्यासाठी आपल्याला तो नंबरमध्ये त्याची व्हॅल्यू भेटेल. जर तुम्हाला बघायचं असेल तर सांगतो, किंवा तुम्हाला सांगतो CW काय झालं, कॉपीला कॉपी पेस्ट करतो. मीन व्हॅल्यू कशाची काढली आपण आता, नंतर झाला मॅक्स व्हॅल्यू. सॉरी, आपण कसं मीन मॅक्स करू, मॅक्स झाला मीन. हा सिंगल बाईट आहे. हा पुन्हा ह्याची मॅक्स व्हॅल्यू काढू. तिथं आता अजून काय झालं आपल्याला करायचं आहे, शॉर्ट. मिनिमम व्हॅल्यू मीन ते जरा ह्याचं करूया, यू शॉर्टची मॅक्स व्हॅल्यू. तर अजून एक आहे इंट. या व्हेरिएबलचे आपण यूज नेक्स्ट व्हिडिओमध्ये करूया. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे जेव्हा हे डेटा टाईपचं पूर्ण संपून जाईल त्यावेळेस आपण हे डेटा टाईपचं यूज करणार आहोत. कुठे कुठे यूज होतात ते पाहून घेऊया, कसे कसे यूज होणार आपल्याला ते पण पाहून घेऊया. अजून काय राहिलं, लॉंग. अजून काय राहिलं, यू लॉंग. आणि बाकीचे जे फ्लोट, डबल आणि डेसिमल आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. आता यू नेक्स्ट व्हिडिओमध्ये का, कारण ते जरा थोडेसे डिफरंट आहेत. आपले हे आपले झालेले. तर याच्यामध्ये आपण एक अजून एक लिहूया की हे झाले आपले. आता ह्याला आपण काय अजून एक राहिलं की इथं मी लिहितो, म्हणजे आपल्याला समजेल की कशासाठी काय आहे.
int max value ते येणार long ते येणार max value long त्यांना मॅक्स. तर आपण याला पहिलं कुठे एरर आपल्याशी नाही, याला रन करूया. एरर नाही. तर आपल्याला PS बाईटची मिनिमम व्हॅल्यू किती आहे, -128 टू मॅक्झिमम 127, 0 to 55. आपल्याला असे वेगवेगळ्या टाईपचे आपल्याला व्हॅल्यू दिलेले आहेत. आपलं मिनिमम व्हॅल्यू, मॅक्झिमम व्हॅल्यू वेगवेगळ्या टाईपचे दिले. तर तुम्ही आपण हा प्रोग्राम करून पहा, तुम्हाला पण मजा येईल. तुम्हाला काही आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.